प्रत्येकाच्या बायोडाटामध्ये मला वाटतं दामिनीचं नाव असणारच, नक्की असणार. अरे किरण करमरकरचा एक किस्सा मला इथे आठवतोय. त्याला गाडीमध्ये अडवलं पोलिसांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी काच खाली केली आणि त्यांनी सांगितलं मी दामिनीत काम करतो, त्यामुळे त्याला सोडलं. त्यावेळी सगळंच नवीन होतं ते आणि त्या सगळ्याचा एक पायंडा पडणार होता. म्हणजे पुढे दारामध्ये दुधाची पिशवी आणि पेपर असतो. सो मी म्हंटल माझं जे हे कॅसेट आहे ते तिथे दूरदर्शन मध्ये रोजचं जाणं हे लाईक गेटिंग अ न्यूजपेपर एव्हरी डे. हो हो अशा पद्धतीचं होतं. तुझा पहिला हिरो माहितीये ना कोण होता? महेश मांजरेकर. हो शेवटी महेश मांजरेकरचं ते वास्तव पिक्चर येणार होतं. मग त्याने मला येऊन सांगितलं कांचन अगं असं असं आहे आणि मी आता एवढा वेळ नाही ग देऊ शकणार. आणि मला अजूनही आठवतंय तो आलेला होता आणि एका दिवसामध्ये त्याचे जवळजवळ 33 सीन काढले. हो. हाय हॅलो नमस्कार, मी कांचन अधिकारी. बातो में या माझ्या पॉप्युलर चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. का? याची 2 कारणं आहेत. कारण की तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे सगळे एपिसोड्स तुमच्या मोबाईलवरती डायरेक्ट येणार आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सबस्क्राईब करायला पैसे लागत नसतात. जोक सपाट, परंतु जरूर सबस्क्राईब करा. कारण की खरोखर त्यामुळे जे आम्ही एवढे मोठमोठाले गेस्ट बोलवतो त्यांचे विचार जे आहेत ते तुमच्यापर्यंत अगदी बिनधक्कीत आरामात पोहोचतील सबस्क्राईब केल्यामुळे. सो डू सबस्क्राईब बातो में बाय कांचन अधिकारी. मंडळी, आज माझ्याकडे अशी एक पाहुणी आलेली आहे जिला मी खरं तर पाहुणी म्हणणारच नाही, कारण की ती माझ्या घरातली आहे. रादर तिची जी इमेज आहे तीच माझी पण इमेज आहे. आमच्या दोघींचंही करिअर त्या एका मालिकेने घडलं आणि ती मालिका म्हणजे दामिनी. आणि अशीच दामिनी, पहिली दामिनी असं मी म्हणेन, सीझन 1 वाली दामिनी प्रतीक्षा लोणकर ही आज आपल्या भेटीला आलेली आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर आपल्यातलं नातं असं काही नमस्कार चमत्कार करण्याचं नाही. लोकांना नमस्कार. येस. प्रतीक्षा, मला तुला सगळ्यात पहिल्यांदा असं विचारायचंय की यू आर माय दामिनी. येस. अँड आता सीझन 2 दामिनीचा येतोय. आणि प्रतीक्षा, खरं सांगायचं तर माझ्या स्वप्नातही नव्हतं ग की असं काहीतरी चमत्कार घडेल. सिन्सिअरली, इट्स अ फॅक्ट ऑफ लाईफ. आणि जेव्हा मला हे सांगण्यात आलं तर म्हटलं काय इज इट मतलब फॅक्ट ऑफ लाईफ की बाबा 30 वर्षांनंतर एक मराठीतला पहिला डेली सोप परत येतो आहे आणि ते देखील नव्या संचात, नव्या म्हणजे टेक्निक सकट. तुला काय वाटतंय? खरं तर असं शब्दात सांगणं अवघड आहे. म्हणजे कारण असंच मध्ये कधीतरी एकदा विषय निघाला होता आणि कोणी म्हणजे खरं म्हणाल तर ऍक्च्युली दामिनीचा का रिमेक करत नाही असे इतके जण आम्हाला भेटतात ना. म्हणजे मला तर इतके जण भेटतात आणि म्हणतात खरं तर तशी सिरियल पाहिजे आणि त्या सिरियलचं ती सिरियल तुम्ही परत आणा ना किंवा ती परत लावा ना असं वगैरे सगळ्यांचं इतकं ऐकलेलं असतं. आणि म्हणजे आपल्याला वाटतं की हा बोलतायत सगळे, पण तरी सुद्धा असं नसतं की खरंच ते होईल. पण आता म्हणजे मला गंमत वाटली की आज 30 वर्षांनंतर तुम्ही परत त्या सिरियलचा परत करण्याचा विचार करताय. ही खूप म्हणजे खूपच म्हणजे मला इतकी छान गोष्ट वाटते. कारण माझ्या आयुष्यात दामिनीला खूप महत्व आहे आणि माझ्या आयुष्यातला तो एक टर्निंग पॉइंट आहे. आणि त्यामुळे सांगू का तुला, सॉरी टू इंटरप्ट, पण आपल्या दोघींच्या आयुष्यात अगदी एकत्रच घडलं म्हणायचं करिअर आपलं त्या निमित्ताने. खरी बिकॉज आफ्टर माय मॅरेज जरा सगळं बासनात गुंडाळून वरतीच होतं, माळ्यावरतीच होतं कुठेतरी. आणि खरं सांगायचं तर दिस इज समथिंग डेस्टिन्ड टू मी असं मी म्हणेन. आणि ती आली मालिका पहिली 13 भागांचीच होणार होती आणि त्यानंतर ती डेली सोप झाली आणि त्याच्यामुळे जसं तुझं करिअर घडलं तसं माझंही करिअर. अगदी अगदी अगदी. आणि म्हणजे आणि तुम्ही म्हणताय तुम्ही मला तर असं वाटतं अनेकांची करिअर त्याच्यामुळे घडली असं मी म्हणेन. कारण या मालिकेमध्ये सगळ्यांनी जवळजवळ इंडस्ट्रीत कामं केलेली आहेत, सगळ्यांनी कामं केलेली आहेत. आणि त्यामुळे आणि नुसती कामं केली नाही त्याच्यामुळे त्यांना ओळख पण मिळालेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते एक हे आहे म्हणजे प्रत्येकाच्या बायोडाटामध्ये मला वाटतं दामिनीचं नाव असणारच, नक्की असणार. अरे किरण करमरकरचा एक किस्सा मला इथे आठवतोय. एकदा त्याला गाडीमध्ये अडवलं पोलिसांनी आणि त्याच्यानंतर त्यांनी काच खाली केली आणि त्यांनी सांगितलं मी दामिनीत काम करतो आणि त्यामुळे त्याला सोडलं.
आता काय दामिनीचा हा उपयोग म्हणायचा की दुरुपयोग म्हणायचा? आय जस्ट डोंट नो, बट लाईक इट शोज द पॉप्युलॅरिटी. प्रतीक्षा, तुला खोटं वाटेल पण आपल्या धान्याच्या गोण्या असतात ना, म्हणजे गहू तांदूळ असे असतात ना, अशी 2-2, 3-3 म्हणजे गोण्या भरून भरून, म्हणजे तेव्हा पिवळी पत्र असायची बघा, पोस्टकार्ड. लोक पोस्टकार्डनी त्यांच्या भावना कळवायचे. म्हणजे आता जो सोशल मीडिया आलेला आहे, ज्याच्यावरती आयदर यू कॅन से गुड, यू कॅन से बॅड, परंतु नॉट अ सिंगल कॉमेंट विच वॉज बॅड अबाउट. इट वॉज ऑल प्रेझेस, आणि पत्र अगं किती गठ्ठ्यानी पत्र यायची, गठ्ठ्यानी पत्र, म्हणजे मी अनुभवलेलं आहे. गोण्यांनी पत्र, म्हणजे मी तो काळ पाहिलाय, तू तो काळ पाहिलाय, आणि मला वाटत नाही हा काळ परत येईल. मग नाही, ते सगळं मला असं वाटतं ना, एखादी कोणती तरी अशी गोष्ट असते की ज्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी जुळून येतात. तसं मला वाटतं की म्हणजे काय म्हणतात त्याला, ते चॅनल त्यावेळी इतकं सर्वदूर पोचलेलं असणं असेल, किंवा तो विषय असेल, त्याची मांडणी असेल, ते कॅरेक्टर असेल, त्या सगळ्यांचे नातेसंबंध असतील, त्यामध्ये काम करणारे कलाकार असतील, सगळं मला वाटतं जेव्हा असं जुळून येतं ना, त्यावेळी तो एक फार महत्वाचा असा तो एक इव्हेंट होतो, मला असं वाटतं. त्याच्यामुळे तो काळ विसरणं शक्य नाही, आणि तो खूप काय म्हणतात त्याला, अतिशय ज्याला आपण म्हणू की आपल्या हृदयाच्या जवळचा काळ असं आपण म्हणू शकतो. अगदी. 3 ऑक्टोबर 1995 ला दामिनी मालिका ऑन एअर गेली. करेक्ट. आणि पहिल्यांदा ती 13 भागांचीच होणार होती, तेव्हा फक्त 4-5च आपले एपिसोड रेडी होते, आणि आयत्या वेळेला ते आलं, आणि मग डबल युनिट लावलं. एकीकडे मी शूटिंग काढते, एकीकडे अजित काढतोय, आणि म्हणजे जे वाऱ्याच्या वेगाने आपण अक्षरशः लढाई होती ती, म्हणजे युद्ध पातळीवरती काम चालू, युद्ध पातळीवर काम चालू होतं. आणि ते सगळं काय असतं ना, आता सगळं आपल्याला माहितीये की डेली सोप्स आणि दैनंदिन मालिका, आणि हे सगळं आता आपल्याला सगळी कार्यपद्धती माहितीये, किंवा कसं होतं, कसे एपिसोड जातात. पण त्यावेळी सगळंच नवीन होतं ते, आणि त्या सगळ्याचा एक पायंडा पडणार होता म्हणजे पुढे. त्याच्यामुळे ते सगळं कसं एकत्रित होणार, कसं दिसणार, लोक कसे त्याला रिसीव्ह करणार, ते लोकांपर्यंत नीट पोचणार का, म्हणजे खूप खूप गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पण असंच मला वाटतं की ह्याच्यातली जी सरप्राईज एलिमेंट आहे ना, तो फार छान आहे मला वाटतं, आणि तो आनंद देतो की अरे असं ज्याला आपण म्हणू की प्लेझंट सरप्राईज होतं ते, म्हणजे आपण म्हणू शकतो. मी तुला सांगते ना, तो जमाना होता हाय बँडचा, आणि मी माझ्या मनाला सांगितलं, जसं सकाळी उठल्यानंतर आपण दरवाजा उघडला की दारामध्ये दुधाची पिशवी आणि पेपर असतो. सो मी म्हंटल, माझं जे हे कॅसेट आहे ते तिथे दूरदर्शन मध्ये रोजचं जाणं, हे लाईक गेटिंग अ न्यूजपेपर एव्हरी डे, अशा पद्धतीचं होतं. आणि दामिनी मालिकेमधले एक एक किस्से पण असे जे म्हणजे कधी कधी असं पण घडलेलं आहे प्रतीक्षा, की आपण लिहिलं आणि नंतर ते घडलेलं आहे, आणि कधी कधी असं घडलेलं आहे की घडलंय म्हणून आपण ते लिहिलेलं आहे. अगदी अगदी. आणि म्हणजे इट वॉज लाईक असं वाटायचं, अरे म्हणजे हे सगळं म्हणतात ना की पुरी कायनात उसके लग, तर कधी कधी मला असं वाटतं की खरंच पुरी कायनात. खूप मजेचे दिवस होते. मला अजूनही आठवतं ते कॉन्व्हेंट विला, आपलं घर तिथे केलेलं होतं. मी अजूनही कॉन्व्हेंट विलावरनं गेले ना की थोडी नॉस्टॅल्जिक होते. मला असं वाटतं की अरे इथे माझं दामिनी घडलेलं होतं, इथे आम्ही असं शूट करायचं. नाही, आणि आता कसं आहे, म्हणजे आता कित्येकदा तर आपण सेट लावतो, हे लावतो, पण आपण तेव्हा ते लोकेशन वरती जे शूटिंग करायचो ना, म्हणजे कॉन्व्हेंट विला म्हणजे दामिनीचं घर, खन्ना हाऊस म्हणजे तिचं ऑफिस, नागी विलामध्ये करायचं. तुला माहितीये असं म्हणजे म्हणायचे गमतीने तेव्हा लोक की नागी विलामध्ये अधिकाऱ्यांनी चालवलेल्या ट्रॅक ट्रॉलीचे मार्क्स पडलेत. म्हणजे ते, आणि तिथला तो मोहिनी विला, तिथली ती म्हणजे जूचा एकही बंगला आपण सोडलेला नव्हता. अगदी अगदी. आणि इतके मोठमोठाले दिग्गज कलाकार होते. तुझा पहिला हिरो माहितीये ना कोण होता? महेश मांजरेकर. शेवटी महेश मांजरेकरचं ते वास्तव पिक्चर येणार होतं, मग त्याने मला येऊन सांगितलं की कांचन अगं असं असं आहे, आणि मी आता एवढा वेळ नाही ग देऊ शकणार. आणि मला अजूनही आठवतंय, तो आलेला होता, आणि यारी रोडच्या इकडचा एक बंगला होता, आणि तिकडे तिकडे शूट केलं होतं मी, आणि एका दिवसामध्ये त्याचे जवळजवळ 33 सीन काढले आम्ही. आणि एवढा पाऊस पडत होता तेव्हा, एवढा पाऊस पडत होता, जेवढे म्हणून त्याच्याबरोबरचे कलाकार होते सगळ्यांना मी बोलावलं होतं, कारण म्हटलं हा आता नसणार आहे, कारण की त्यामुळे. आणि मला एवढंही आठवतंय
की तो संजय दत्तला भेटायला म्हणून गेला होता संध्याकाळचा. हम्म. म्हटलं अरे एवढा पाऊस पडतोय, तू एकदा गेला की कुठला परत यायला. हम्म. त्यातून तो महेश पण मला काय म्हणाला, नाही मी येणार. हम्म. तर म्हटलं महेश बघ, टांग मारू नको प्लीज, हम्म. टांग मारू नको. आणि तो आला. हम्म. एवढ्या पावसातही तो परत आला. या. कारण काय, एक ना आपल्या सगळ्यांमध्ये ती एक आच होती हो हो की नाही, आपण दिलेला शब्द पाळला पाहिजे, आपण मोडायचं नाही. अगदी 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 कुठेतरी तो जरा आता थोडं कमी जाणवतं, पण ठीक आहे, इट्स हो. ओके. हम्म. वो भी एक जमाना था, हो, ये भी एक ते काय जमाना है. प्रत्येक काळाचं एक वेगवेगळंच हे असतं महिमा. त्याच्यामुळे पण तो आला आणि त्याचे सगळे मी हे काढले. आणि मला अजूनही आठवते, तेव्हा त्याचा बॉय होता, तो बाहेर जाताना मला म्हणाला, हमारे साहब को क्यों निकाल दिया आपने. तो मैंने नहीं निकाला, वो खुद म्हटलं अभी बड़े बन रहे, म्हटलं हमारी सदिच्छाएं उनके साथ. 1 2 3 4 कित्येक आठवणी अशा येत आहेत. रवींद्र बेर्डे ज्यांनी तुझ्या हो बापरे. वडिलांचा रोल केलेला होता. काय म्हणजे प्रिया तेंडुलकर किती होती. छान. म्हणजे प्रियाची ते एक तुला गंमत सांगते, मला ती हम्म. नेहमी म्हणायची, तेव्हा तुला आठवत असेल तर काही कपडे आपण आणायचो, हो. काही कपडे तुम्हाला हो, हो, घरात हो. आणायला सांगायचं. हो. म्हणजे तेव्हा ती वापरायची नाही दुसऱ्याचे हा. कपडे, तर ती स्वतःचे कपडे घेऊन यायची. तर ती मला म्हणायची, मी दामिनीच्या शूटिंगला बाहेर पडले की बाकीची लोक मला आजूबाजूची विचारतात, अरे तुम्ही घर सोडून चाललाय का. सो एक म्हणजे इतके, आणि हो. खूप कॉपरेटिव्हली सगळ्यांनी हो. कॉपरेटिव्हली तेव्हा मदत आणि केलेली मला होती. असं वाटतं की तुम्ही ज्यांना ज्यांना विचारलं ज्या ज्या रोलसाठी, त्या कोणीही नकार कधी दिला नाही, कधीच दिला नाही. ज्याच्या ज्याच्यासाठी, म्हणजे आता जसं आपण म्हणतोय तसंच ना, की महेश असेल किंवा प्रिया तेंडुलकर असेल किंवा आणखीन पण कोणी असेल, कुलदीप पवार, रमेश लक्ष्मीकांत भाटकर, बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजे ज्यांना ज्यांना विचारलं ते कोणीही असं झालं नाही की Yes. आता काय करायचं त्या सिरियल मध्ये. सगळ्यांनी मनोभावे त्याच्यात काम आणि केलं. एकही असा माणूस नसेल इंडस्ट्रीतला ज्यांनी दामिनीमध्ये काम नाही केलं. हो हो सो खरंय. म्हणजे, आणि खरोखरी सगळे आज एवढे नावारूपाला आले, हो. आणि आय एम सो व्हेरी ग्लॅड फॉर इट. म्हणजे एक तर मला तुझ्या बाबतीत असं म्हणावं असं वाटतं की इतक्या सिरियल तू केल्या आहेत, इतके सिनेमे तू केलेले आहेस, नाटकांमध्ये तर आहेच हो. आहे दबदबा तुमचा. हम्म. परंतु एवढं सगळं झालेलं असलं तरी सुद्धा स्टील यू आर कॉल्ड ॲज दामिनी, हो. आणि यू आर ऑलवेज माय फर्स्ट दामिनी. हो, प्रश्नच नाही. आणि मला असं वाटतं हे काही नाकारायचं काही कामच नाही याच्यामध्ये, कारण ती लोकांच्या मनामध्ये जी प्रतिमा असते ना, त्यांनी ती तयार केलेली असते. त्याला आपण कोणी धक्का लावण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी त्या ह्याच्यात तुम्हाला पाहिलंय, त्यांच्या मनात ती प्रतिमा ती आहेच. म्हणजे इनफॅक्ट म्हणजे त्याच्यात त्यांचाही मोठेपणा आहे की त्यांनी ते आपल्याला हे केलं. आणि मला असं वाटतं की आपण ते छान हंबल होऊन स्वीकारलं पाहिजे. मला अजूनही आठवते, प्रशांत एकदा मला म्हणाला, माझ्यापाशी आला, मला म्हणाला, सॉलिड चालले हो दामिनी. तर मी म्हटलं आनंद वाटतोय ना. मला म्हणाला ऑफकोर्स, म्हणजे काय प्रश्नच नाही. म्हणजे त्याच्यात काही हे वाटण्याचं कारणच नाही. कोणाला ते आनंद देणारा असाच तो अनुभव होता सगळा. बेसिक कसं असतं माहितीये का, की अरे डेली सोप म्हणजे काय, ही संकल्पनाच आपण पहिल्यांदा अस्तित्वात आणत होतो. बरोबर. म्हणजे आणत असतानाची ती जी प्रक्रिया होती ना. आणि आत्ताच मी जेव्हा आत्ताचं पण टेक्निक पुष्कळ बदललंय. ऑफकोर्स आय एम ऑलवेज देअर फॉर एव्हरीथिंग. आत्ताच्या या दामिनी सीझन 2 साठी आम्ही जे त्याचं टायटल केलेलं आहे ते खास AI वरती करून घेतलेलं आहे. अरे वा. येस, बिकॉज नाव द टेक्नॉलॉजी इज इम्प्रुव्हिंग. तर आय ऑलवेज फील दॅट तुम्ही कायम टेक्नॉलॉजी सॅव्ही असलं पाहिजे. हो. नाही, आणि काळाबरोबर तुम्हाला चालायला पाहिजे ना. कारण म्हणजे आता तुम्ही, नाहीतर लोकांना तुम्हाला मोडीत काढतात पटकन. तर तुम्ही काळाबरोबर नाही चाललात तर ते म्हणणार तेव्हा ठीक होतं, पण आता काय. असं लोकांना जितकं प्रेम करतात तितकंच ते लगेच तुम्हाला रस्ताही दाखवू शकतात. म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते खूप गरजेचं असतं की तुम्ही आता काय चाललेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तेव्हा आपण DI नव्हतो करत. आत्ताचे प्रत्येक माझे एपिसोड DI होत आहेत. सो मी म्हटलं नाही, म्हटलं जे, आणि लोकांना एक काय असं वाटतं की नाही, सॅटेलाइट चॅनल्स जे प्रायव्हेट सॅटेलाइट चॅनल्स आहेत, आता आपल्या आत्ताचं पण आपली दामिनी मालिका ही DD सह्याद्रीवरती येणार आहे 13 ऑक्टोबर पासून सायंकाळी 7:30 वाजता, मंडे टू फ्रायडे. I always feel that never underestimate any of the channels, any channel for that matter. If it is appearing, you must give your more than 100%. आणि आजही तितक्याच ताकदीने, तितक्याच ह्याने
तितक्याच हार्डवर्कनी मी उभी आहे. नाही चांगलं आहे. आणि मला असं वाटतं की 7:30 वेळ सुद्धा अतिशय चांगली असं मला वाटतं. कारण जनरली त्यांचा बातम्याचा स्लॉट आहे ना 7 ते 7:30. इट हॅज गॉट हायेस्ट इयर. आणि त्याच्यानंतर ती इमिजिएट आहे. हो, त्यामुळे उत्तम टाइम स्लॉट आहे. आणि मला असं वाटतं की चांगलं तुम्ही देण्याचा प्रयत्न केलात ना तर डेफिनेटली लोक सुद्धा त्याचा विचार करतात. त्याच्यामुळे ते असं बघत नाहीत की कोणतं, कारण शेवटी कोणत्या तरी एका चॅनलमुळेच, एका सिरियलमुळेच ते चॅनल वरती येत असतं, ड्रायव्हर ज्याला म्हणतो तसं. त्यामुळे लोक निश्चितपणे म्हणजे बघतील, आपण हेच म्हणूया की ती बघतील लोक. बरोबर. तू विविध ठिकाणी काम केलेलं आहेस. मी चला माझ्याच प्रोडक्शन मध्ये काम केलं. तुला काय फरक जाणवतो अधिकारी ब्रदर्स आणि इतर ठिकाणचा असा वेगळा? नाही, फरक म्हणण्यापेक्षा मी काम केलं तो काळ खूप जुना होता. तेव्हा काळ खूप जुना होता. मी म्हटलं ना की वेगळा काळ होता. आणि आताचे काहीच त्याला मापदंड लागू शकत नाहीत म्हणजे अशा पद्धतीचे. कारण आपण जसं मगाशी म्हणाल तसं अनेकदा तर काही घरून कपडे आणणं असेल, काही हे असेल, इथपासून अनेक गोष्टी टेक्नॉलॉजिकली पण वेगवेगळं होतं. कॅमेरे वेगळे होते. हो, आताचे कॅमेरे वेगळे आहेत. पण मला असं वाटतं तरी त्यातली गंमत मला अजून खूप चांगली वाटते ती अशी की स्क्रिप्टवरती काम करणं. एक्झॅक्टली. टेलिकास्ट होण्याच्या पूर्वी किंवा ते लिहिण्याच्या पूर्वी त्याच्यावरती खूप चर्चा केली जायची. त्याच्यानंतर काय हवं, काय नको, काय दाखवणं योग्य होईल किंवा काय दाखवायची आत्ता गरज आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मला वाटतं तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या तुम्ही डिस्कस केल्या होत्या. पण आता पण मी ती पद्धत तीच ठेवलेली आहे. मला वाटतं ते कुठेतरी तोच त्याचा स्ट्रॉंग पॉइंट आहे. मला असं वाटतं आता पण रायटर बरोबर आम्ही डिस्कशन करतो. म्हणजे आता तुला सांगते ना, आता 13 तारखेला आम्ही येणार आहोत ना, तर आमचं आताला जे शूटिंग चाललेलं आहे ते 27-28व्या एपिसोडचं चाललेलं आहे. सो कारण का तेवढी बँक तर हवीच ना. आणि कारण इथे कसं आपण तुला आठवत असेल तर आत्ता घडलं आणि आत्ता दाखवलं गेलं. आणि ती जी काय एक मजा होती ती लोकांना क्लिक होती. त्यामुळे आत्ताला पण मी तेच ठेवलेलं आहे. म्हणजे आत्ताला सायबर क्राईम्स असतील किंवा आत्ताला बऱ्याचशा मुलींना म्हणजे फसवून वगैरे वेगळ्या मार्गाला लावणं किंवा एखाद्या संस्थेवरती लांछनास्पद हे लावणं म्हणा. सो अशा तऱ्हेच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या घेण्याचा ह्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न. म्हणजे मला तेच वाटतं की दामिनीचं वैशिष्ट्यच तेच होतं की जे आजूबाजूला घडतंय ते त्या कलाकृतीमध्ये उतरणं, हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य होतं. आणि मला असं वाटतं ते त्यावेळी खूप छान पद्धतीने आलं होतं. आणि मला माहितीये की आताही तुम्ही कदाचित त्याच्यासाठीच सगळे प्रयत्न करत असाल, कारण त्याच्यामुळेच ते लोकांना कनेक्ट होत होतं, नाही का? की म्हणजे अरे हे याला मी कुठेतरी पाहिलंय, हे कुठेतरी मी वाचलंय, हे कुठेतरी माझ्या आसपासच्या कोणाबद्दल तरी घडलंय, हे जे आहे ना ते खूप त्याच्यातला महत्वाचा एलिमेंट आहे असं मला वाटतं. आणि आत्ताची जी मुलगी आहे ना किरण पावसे, तर तिला जेव्हा मी सिलेक्ट केली, म्हणजे बरेचसे तुला माहिती आपण ऑडिशन घेतो आणि तुझ्या वेळेला पण तू होती, निशिगंधा होती, बरेचसे लोक होते. तेव्हा गौतम भाईंनी जे मला एक सांगितलेलं होतं की दामिनी की आंखों में फायर होना जरुरी है और प्रतीक्षा की आंखों में वो फायर है. मला ते त्यांचे शब्द अगदी इथे घट्ट बसून राहिलेले होते. आणि ह्यावेळेला पण किरणचं सिलेक्शन करताना मी त्याला जास्त महत्व दिलं. लाईक हर आय स्पीक आणि दॅट्स व्हॉट इज इम्पॉर्टंट. बरोबर. नाही तर आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण बघतो तेव्हा दिलेले डायलॉग्स, जस्ट टू वॉमिट दोज डायलॉग्स इज नॉट ऍक्टिंग. बरोबर. पण तू फॉर्च्युनेटली म्हणा, अनफॉर्च्युनेटली म्हणा, किंवा आता कामाचा व्हॉल्यूमच एवढा वाढलेला आहे की तेवढ्या म्हणजे म्हणतात तसं डिमांड इज सो मच की तुम्ही सप्लाय एवढा कुठून आणणार. आणि त्याच्यामुळे मग असं होतं, हा चल ठीक आहे 19-20 असेल तरी बरी आहे. नाही, आणि आता काय झालं की टेक्निक खूप वाढलंय, म्हणजे तर त्याच्यामुळे तुमच्या कमतरता ज्या असतील त्याच्यावरती पण ती मात केली जाते. पण मला असं वाटतं की जे कधी कधी जे आपण म्हणतो ना की ओरिजिनल कधी कधी जे एकदम सकस असतं ते तसंच्या तसं आलं ना तर ती मजा असते. की म्हणजे एखादी रॉ आणि तुम्ही म्हणता तसं डोळ्यात फायर असणारी मुलगी, मग तिचे लुक्स मध्ये कधी कमी जास्त असेल तरी चालेल किंवा काय, पण ती वाटणं, ती व्यक्तिरेखा वाटणं, कॅरेक्टर. आणि तुला आठवत असेल तर मी तुला तेव्हा सांगितलं होतं आणि तेच मी किरणला पण सांगितलं. म्हणजे शी विल नेव्हर यूज नेल पेंट, शी विल नेव्हर बी अ ग्लॅमराइज फेस. नाही, दामिनी इज नॉट अ ग्लॅमर. दामिनी हा एक विचार आहे आणि दामिनी ही एक वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे आणि ती लोकांना दिसली पाहिजे तिच्यामध्ये. त्यामुळे आत्ताला पण मी दामिनी पेश करताना
ह्याच गोष्टी तिला सांगितल्या की तिचे कॉस्ट्युम्स पासून ते तिच्या हेअरस्टाईल पासून ते ती काय म्हणजे घालतीये हातात, कानात, गळ्यात, हे ते तुला आठवत असेल तर आपण तेव्हा एक फक्त साधी चेन ठेवायची आणि कानामध्ये छोटासा एखादा मोती असेल किंवा काहीतरी छोटस असं तेवढंच होतं. कारण का तो विचार आहे आणि ती विचारांची लढाई आहे तिची सगळी. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपण ते व्हेरी ट्रू टू हर प्रोफेशन असं मला वाटतं की तुम्ही शोधपत्रकार असं जेव्हा म्हणता त्याच्या वेळी ती पूर्ण वेळ तो शोध घेणं, ते बातम्यांचं सगळं रिपोर्टिंग करणं, हे ह्या सगळ्यामध्ये ती अतिशय साधी सिंपल अशी जी भिडते ना, ती उद्या कदाचित ती जर खूप तयार झाली असती आणि काहीतरी अशी तयार होऊन वगैरे गेली असती तर ते तितकं खरं वाटलं नसतं. शेवटी ते त्या कॅरेक्टरशी ते प्रामाणिक राहणं जे गरजेचं असतं ना, तसं ते मला वाटतं होतं. त्यामुळे ते त्या हे शोधाशोध करताना, कुठेतरी ऍडव्हेंचर्स करताना, हे करताना ती जर अशी तयार होऊन आणि डेक्टअप अशी गेली तर ते त्याची मजा आली नसते. पण मी जेव्हा तुझ्या करिअरवरती एक नजर घालते तेव्हा मला नेहमी असं वाटतं की तू नेहमी विचार प्रवर्तक, अर्थात तुमच्या घरातच तो फ्लो आहे, प्रशांत दळवी आहे, चंद्रकांत कुलकर्णी, सो म्हणजे तुमचं जिगीषा प्रोडक्शन आहे आणि कायम तुम्ही विचार प्रवर्तक नाटकं दिलेली, म्हणजे चार चौघींपासून असू दे किंवा आत्ताच्या सगळ्या त्यांनी नाटकांची त्रयी केली असेल, प्रशांत दळवीची तर असंख्य आहेत. आणि 2003 माझी मालिका संपली आणि 2004 माझा पहिला चित्रपट मानिनी आला आणि तो चित्रपट प्रशांतने लिहिलेला होता. सो आणि आपल्याला 18 अवॉर्ड्स मिळालेली होती तेव्हा आणि म्हणजे असंख्य बक्षिसं आणि ते. सो आय वॉज लाईक ओव्हरवेल्म्ड विथ ऑल दिस थिंग्स. सो मला एक तुझ्या बाबतीत असं म्हणावं असं वाटतं की तू 10वी मध्ये पण मेरिट लिस्टला आलेल्यातली मुलगी आहेस. घरामध्येही तुझ्या एक शैक्षणिक बॅकग्राऊंड होती, माहेरकडनं पण आणि सासरकडनं पण. सो त्याबद्दल जरा थोडस आपल्या प्रेक्षकांना कळू. माझ्या म्हणजे आता तसं बऱ्याचदा बोलून झालेलं आहे, पण माझी आई शिक्षिका आणि वडील डॉक्टर असल्यामुळे आमच्याकडे शैक्षणिक बॅकग्राऊंड खूपच चांगली होती. आणि आता आज खरं तर तो काळ पण जुना होता असं आपण म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळे तेव्हा कसं की अभ्यासावर फोकस हा, म्हणजे तुम्हाला बाकी काय करायचं ते करा, पण पहिले ते पण म्हणजे अभ्यास तुमचा कुठे सफर होता कामा नये असं ते होतं. आणि त्यामुळे पण हीच त्यातली गंमत आहे की म्हणजे अभ्यास करत असताना सुद्धा मी सगळ्या शाळेच्या नाटकांमध्ये भाग घेतला होता, घेत असे, म्हणजे सगळ्या वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा सगळ्यांमध्ये. त्यामुळे सायमल्टेनियसली आपण ज्याला म्हणतो ना की एक व्यक्तिमत्व पण घडतच होतं. त्यामुळे नुसता अभ्यास की अभ्यास फार असा केला नाही. चांगली गोष्ट होती की अभ्यासामध्ये छान करिअर होऊ शकलं असतं किंवा त्याच्यात मेरिट मिळालं ही चांगली गोष्ट आहे. पण बाकी पण ह्या गोष्टी म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ज्या गोष्टी करत होतो ते करत होतो. पुढे जिगीषा नावाचा ग्रुप मिळाला आणि त्यामुळे ते अजूनच नाटकाबद्दलचं प्रेम वाढलं आणि नाटकात काम करण्याविषयी विचार करायला लागले. पण मला हेच वाटतं की पहिल्या क्षणापासून म्हणजे आता सुद्धा जे नवीन येणारी जी मंडळी आहेत त्या फील्डमध्ये येतात वगैरे, त्यांना पण मला तेच वाटतं की म्हणजे मनापासून त्यांना सांगावंसं वाटतं की तुम्ही पण स्वतःला आधी एक जोखून बघा की तुम्हाला खरंच किती याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, किंवा फक्त इथलं ग्लॅमर तुम्हाला हे वाटतंय का, की ग्लॅमर बघून तुम्ही आलात का किंवा प्रसिद्धी बघून आलात का, तर ते काही तसं फार टिकणारं नसतं. ते आज आहे उद्या नाही, परत परवा आहे तेरवा नाही. त्यामुळे तुम्हाला खरंच काहीतरी तुमच्यात ते टॅलेंट असेल आणि ते तुम्हाला दाखवायचं असेल किंवा त्याच्यामध्येच तुम्हाला करिअर करायचं असेल आणि मग त्याच्यासाठी तुमची किती वेळ थांबायची तयारी असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये या. नाहीतर मग उगाच फक्त माझा मित्र गेला आणि माझी मैत्रीण त्या फील्डमध्ये गेली म्हणून मलाही वाटलं किंवा मला अभ्यासात काही रस नाही म्हणून मी इकडे, असं नाही. मला वाटतं आपली आवड आपण थोडीशी जोखून बघितली पाहिजे की आपल्याला खरंच कितपत आपल्याला खोल त्याच्यामध्ये जायचंय. आणि जर आवड असेल आणि जर ते प्रोफेशन म्हणून घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने सकस प्रयत्न झाले पाहिजे. म्हणजे मेहनत घेण्याची पण तयारी असली पाहिजे तुमची. लोकांना जितकं ग्लॅमराईज हे फील्ड वाटतं, खरं काही ग्लॅमर नसतं. आपण जेव्हा करतो मेहनत ज्या पद्धतीची करतो ना, मला असं वाटतं की काहीच नाही. म्हणजे इट्स फिजिकल अँड मेंटल बोथ, दोन्ही. आणि किती म्हणजे आता सगळीकडेच आहे, आपण म्हणतो तसं कॉम्पिटिशन आहे, सतत तुम्ही अपडेट राहण्याबद्दल असेल, अनेक या गोष्टी इतक्या आहेत ना की असं तुम्ही म्हणू शकत नाही की अरे इथे मजा आहे म्हणून. खूप
कष्ट आहेत आणि हे सगळं तुमचं करण्याची तयारी असली पाहिजे माझं म्हणणं. तर तुम्ही मेहनत करण्याची तयारी असेल हे असेल तर तुम्ही नक्की या इकडे. मग तुम्ही असं नाही म्हणजे आता आपल्या फील्डमध्ये किती डॉक्टर्स आलेले आहेत, इंजिनियर्स आहेत, सगळे चांगले शिकलेले लोक इथे येतात आणि त्यांनी उलट मी तर म्हणेन समृद्धच केलंय आपलं क्षेत्र असं मला वाटतं. कारण तुम्ही विशिष्ट विचार घेऊन जेव्हा येता त्यावेळी तुमची चांगली अजून वाढ होते त्याच्यामध्ये आणि तुम्ही स्वतः समृद्ध असता आणि लोकांनाही समृद्ध करता. त्याच्यामुळे मला फार वाटतं की उलट शिकलेले आणि या लोकांनी यावं या फील्डमध्ये आणि अजून ते म्हणजे चांगलं बनवावं म्हणजे ते फील्ड असं. तू विविध मीडियांमध्ये वावरलेली आहेस, म्हणजे नाटक असेल, सिनेमा असेल, मालिका असेल, काही असेल, परंतु एक नवीन मीडिया आता आलेला आहे तो म्हणजे सोशल मीडिया. ह्या सोशल मीडिया बद्दल तुला काय वाटतं? बापरे, त्याच्याशी अजून माझं जमायचं नातं. कारण काय आहे म्हणजे ते झालंय त्याच्याबद्दल खूप बोललं गेलंय पण मला अजून फार त्याचं गणित कळलेलं नाहीये असं मी म्हणेन. कारण तिथे ज्या पद्धतीचं म्हणजे मी अनेकदा काही काही पर्सनॅलिटीज तर मला एकदम चेंज झालेल्याच दिसतात तिथे एकदम आणि हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की त्याच्याशी अजून माझं नातं मी अजून ते शोधण्याचा प्रयत्नच करतेय असं मी म्हणेन की काय त्याच्यावरती व्यक्त व्हायला पाहिजे किंवा किती प्रमाणात व्यक्त व्हायला पाहिजे किंवा कशाच्या संदर्भात व्यक्त व्हायला पाहिजे हे मला अजून तितकंसं फार त्याच्याबद्दल समजलेलं नाही असं मी म्हणेन. कारण याच्याबद्दल मला कोणतं स्टेटमेंट नाही करता येणार की अरे हल्ली तर काय असं झालंय तसं झालंय. कारण तसं कॉमेंट करणं खूप सोपं असतं पण ते शोधणं जरा अवघड असतं. त्यामुळे मी म्हणेन की मी बघतीये त्याच्याशी माझं कसं इक्वेशन अजून तयार होतंय ते आणि ते माझं अजून झालेलं नाहीये तितकंसं तयार आणि मला त्याची अजून तितकी ती अशी ज्याला आपण म्हणतो ना की अपरिहार्यता मला ती अजून तितकी जाणवलेली नाहीये. आणि जरी जाणवली तरी मला असं वाटतं माझे मार्ग त्याचे कसे असतील ते पण माझे अजून ठरायचंय. त्यामुळे बघूया काय होतंय ते. ऍक्च्युली मी जेव्हा युट्यूब चालू केलं तेव्हा मला म्हणजे एकीकडे असं वाटलं की लोकांना असं तर वाटणार नाही ना की बाई आता बाईकडे काही काम नाही म्हणून युट्यूब करायला बसली. नो, इट वॉज नॉट लाईक दॅट फ्रॉम माय अँगल. आय वॉन्टेड टू टेस्ट दिस मीडिया. आय फेल्ट दॅट काय आहे हे एक्झॅक्टली. आणि यू वोंट बिलीव्ह प्रतीक्षा, तू पहिले जेव्हा एकदम हे असतं तेव्हा एव्हरी मॉर्निंग इव्हनिंग आय यूज टू चेक की अरे किती व्ह्यूज झाले, अरे किती आले, अरे किती हे झाले. मग ते एक वेळ लागतं आणि इट गोज इन युअर माइंड की काय आहे काय. आणि मग तुम्ही बऱ्याचशा अंशी तुमचं मेंटल स्वास्थ्यही तुमचं हलतं. ऍक्च्युली ते हलतं, माझं पण हललं म्हणून मला कळलं ते. अगदी अगदी. पण मी म्हंटल नो, आय वॉन्ट टू चेक दिस मीडिया. कारण जर मी एवढ्या मीडियात वावरली तर हा मीडिया का नाही चेक करून बघायचा. बट टू अ ग्रेटर एक्सटेंट मला आता एक जाणवलेली गोष्ट अशी आहे, तुम्हाला किती फॉलोअर्स आहेत आणि त्याच्यावरनं ते आजकाल ठरतं की तुम्ही किती इम्पॉर्टंट आहात. आणि त्याच्यावरनं जर लोकांनी सिलेक्ट केलंय ऍज अन ऍक्टर ऑर ऍक्ट्रेस, म्हणजे आय डोंट कॉल देम ऍज अन ऍक्टर ऑर अन ऍक्ट्रेस, परंतु आजकाल इन्फ्लुएन्सर्स ही जी एक नवीन जमात आली आहे ही आहे सोशल मीडियाची देण असं मी म्हणेन. आणि लोकांना असं वाटतं मेरे इतने फॉलोअर्स आहे म्हणून ते एकदम असे तणके वगैरे चालतात. सो काय त्याच्यात काय आहे, यू वोंट बिलीव्ह. मी एक व्हिडिओ असाच म्हणजे पाहण्यात आला, एक माणूस बसला, एक बाई तिकडे बसली, हा इकडनं चप्पल उचलून तिच्याकडे फेकतो, ती परत त्याच्याकडे अशी रागाने तिला लागते ती चप्पल, ती रागाने बघते त्याकडे, ती चप्पल उचलते आणि परत त्याच्याकडे फेकते आणि चालायला परत तो घेतो आणि परत फेकतो. म्हटलं काय चाललंय म्हणून मी ते बघत बसले. इट वॉज लाईक स्टुपिड. इट केप्ट ऑन हॅपनिंग. पण मी म्हटलं हे काय आहे म्हणून महामूर्खासारखं बघत बसले. सो आय जस्ट डोंट नो हे काय आहे, हे काय चाललंय आणि कुठे म्हणतात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवणार. तेच म्हणलं. पण हा आपण हे जे करतोय म्हणजे आपला वेळ अत्यंत महत्वाचा असा वेळ आहे, तो आपण कशासाठी घालवतोय याचा आपण विचार करायची गरज आहे की कशासाठी. म्हणून मी म्हणलं ना की कसं आहे, आता एखाद्याला खूप फॉलोअर्स असतील आणि त्याचा कंटेंट जात असेल त्या फॉलोअर्स पर्यंत, पण मला असं वाटतं की मला असेल माझा एवढाच ऑडियन्स असेल पण तो माझं सिरियसली ऐकतोय. एक्झॅक्टली. त्याला काहीतरी सिरियसली ऐकायचंय, त्याला काहीतरी जाणून घ्यायचंय, तर माझ्यासाठी दॅट इज इनफ.
मला नाही गरज एवढ्या फॉलोअर्सची. म्हणून मी म्हणलं ना की आपण आपलं ठरवायचं की आपल्याला काय पाहिजे ते. आपल्याला का त्या प्रवाहाबरोबर कसंही वाकडं तिकडं वाहवत जायचंय की प्रवाह असा आहे म्हणून, का थोडंसं थांबून नाही माझा मार्ग हा असा आहे, हे शेवटी आपल्यावर आहे. कारण हा तर प्रवाह वाहतच जाणार आहे. प्रत्येक गोष्टीला मला असं वाटतं की ते चालूच असतं आणि ते जाता जाता एक क्षण असा येतो, एक वेळ अशी येते की मग परत ते सगळं नव्याने सुरुवात होतं. कारण एंड असतोच ना प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपणच ठरवायचंय की मला 10 लोकांचा पण ऑडियन्स माझ्यासाठी महत्वाचा आहे की तो हजारोंचा, की जो जाता येता काही बघतोय काही करतोय, तो हे तुमच्यावरती आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला किती नॉनसेन्स बघायचंय आणि किती सेन्सिबल बघायचंय हा तुमचाच प्रश्न. जसं इन्फ्लुएन्सर ही एक जमात आली तशी ट्रोलर ही पण एक जमात आली. सो आणि टू माय शॉकिंग दिस थिंग, आजकाल पेड ट्रोलर्स पण आहे. हो असतील. पेड ट्रोलर्स इज अ बिग थिंग. असेल अगदी. जसं इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी सुद्धा दे आर बीइंग पेड. सो लाईक इट्स ऑल म्हणतात ना सबसे बडा रुपया. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या आजकालच्या ह्या अशा भौतिक युगामध्ये प्रतीक्षा लोणकर सारखी एक बॅलन्स्ड, एक विचारांनी आपल्या चालणारी, एक आपला कुठला ऑडियन्स आहे हे फिक्स करून ठेवून तो ऑडियन्स तिच्याशी आतापर्यंत लॉयल आहे. आणि मला असं वाटतं की तिचा ऑडियन्स जो आहे तो तिच्याशी असाच कायम लॉयल निश्चितपणाने राहणार आहे. कारण प्रतीक्षा व्हॉट एव्हर यू आर डिलिव्हरिंग, सो पीपल दे नो. एक मला ह्याच्यातनं एक छोटूस सांगावंसं वाटतं. माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं पळा पळा कोण पुढे पळतो, आणि भक्ती बर्वे यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. माझ्या डोळ्यात एकच भक्ती बर्वे यांना जवळजवळ आठवड्याला 2-3 नाटकं तरी प्रेझेंट होत होती की ही तुम्ही करा म्हणून. बरोबर. आणि भक्ती एक अशी होती की ती ते म्हणजे बघूनच तिला कळायचं, म्हणजे शी कॅन स्मेल द ड्रामा असं मी म्हणेन. आणि शी यूज टू से नो. तो नकाराचा अधिकार आपण वापरलाच पाहिजे. काय बोललीस? नक्कीच वापरला पाहिजे. कारण तुम्ही 10 नकार द्याल तेव्हा मग तुम्हाला एक चांगलं मिळेल ना. म्हणजे त्यामुळे नकार देणं म्हणजे काय, त्याच्यात काही फार मी याला नकार दिला असं काही ते फार हे नाहीये. पण मला असं वाटतं की तुम्हालाच ते कळलं पाहिजे की नाही हे नाही मला करायचंय, हे नाही मला करायचंय आणि मला हेच करायचंय, हे तुमच्या डोक्यामध्ये पक्क असलं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट अशी होती की तिचा म्हणून, जसं तू म्हणालीस ऑडियन्स, तिचा म्हणून ऑडियन्स होता. आणि तिचा ऑडियन्स जेव्हा यायचा ना नाटकाला तेव्हा ती लोक हे स्वतःमध्ये बोलायचे. हे मी स्वतःच्या कानाने ऐकलंय की भक्तीचं नाटक आहे, भक्ती त्यांचं नाटक आहे, म्हणजे बघायलाच पाहिजे. करेक्ट. काहीतरी त्या वेगळं देणार. बरोबर. हे हा विश्वास निर्माण करणं लोकांमध्ये ना, आणि हा विश्वास मला असं वाटतं तो एखाद दुसऱ्या गोष्टीने नाही निर्माण होत, तो एक सातत्याने तुम्हाला तसं करत यावं लागतं. म्हणजे मग लोकांच्या मनात तुमच्या बद्दल उत्सुकता असते, विश्वास असतो. नाहीतर मग काय, तुम्ही एक केलं, एक बरं केलं, दुसरं नाही केलं. हा, एखादी कलाकृती आपण करून ती फ्लॉप झाली तर तेव्हा कदाचित आपल्या हातात नसतं काही, पण ऍटलिस्ट निवडताना तरी मला असं वाटतं की आपण ते चांगलं आहे ना. निवडणं ही एक निवड हा एक प्रकार झाला. आणि आपल्या स्वतःचं मोर दॅन 100% देणं. जसं आपण आताला 1-2 दिवसापूर्वी फोनवरती बोलत होतो तेव्हा आपण बोललो की जसं मी म्हंटल की आता 2 कॅमेरे लागतायत, हे होतंय ते होतंय, त्याचा एक पॅटर्न आहे ना. तू म्हणालीस तसं काळाप्रमाणे प्रत्येकाला जायला लागणार, मी पण जातेच. परंतु जेव्हा आपण 1 कॅमेरानी वापरायचो तेव्हा 1 शॉट घेणं हे कसब होतं दिग्दर्शकाचं. आणि ते मला असं वाटायचं नो, आय मस्ट ट्राय दिस, की लाईक 1 शॉट ट्रॅक ट्रॉली लावून इकडून इकडनं आला कॅरेक्टर, इकडून तिकडे गेलं, तिकडून इकडे आलं, हे झालं ते झालं, कधी कॅमेरा फिरतोय, कधी कॅरेक्टर फिरतोय, कधी काय होतंय, कितने मिनिट का हो गया असं. आणि 7-7, 8-8 पानी सीन. जसं आत्ताच्या मुलांना 1, 2, 4 वाक्य म्हणायची झाली तर प्रॉम्प्टर घेतात. म्हणजे ती काय, कारण तशी ती सवयच लागली नाही ना. जशी ती आपल्याला सवयच लागली होती की एक 7-7, 8-8 मिनिटाचे सीन ऍट अ स्ट्रेच करणं. आणि मग ते सीन करणं म्हणजे फक्त सीन करणं नाही ना, त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतो तसं वेगवेगळ्या पोझिशन्स बदलल्या जायच्या,
त्यामुळे त्या आर्टिस्टला आता माझ्यावर लाईट असणार आहे, आता माझ्यावर फोकस असणार आहे, आता माझा डायलॉग महत्वाचा आहे, आता त्याचा डायलॉग महत्वाचा आहे. फोकस शिफ्टिंग किती होतं तेव्हा, आता काही फोकस शिफ्टिंग नसतं. हे सगळं ते शिकण्याची शाळाच होती. म्हणजे आपण जे म्हणतो ना की तुम्ही शिक्षण घेतलं का, तर हे इट इज सॉर्ट ऑफ इन्फॉर्मल एज्युकेशन. म्हणजे हे एज्युकेशनच आहे ना की तुम्ही ह्याच्यातूनच शिकत जाता ना, याच्यातूनच तुम्ही कॅमेरा फ्रेंडली होता. तुमच्यासारख्या लोकांनी 8 पानाचा सीन जरी दिला तरी शेवटी कट करून दुसऱ्याचा मध्ये कुठेतरी क्लोज लागतो. त्याच्यामुळे पण मला असं वाटतं वेन इट इज अन ऍज अ डिरेक्टर व्हॉट आय मायसेल्फ फील इज दॅट वेन इट इज अन इमोशनल, हायली इमोशनल, आणि ती व्यक्ती काहीतरी वेगळं सांगते. जसं मोकळा श्वास आपण करत होतो तेव्हा मी तुला सांगितलेलं होतं, जिथे की तू म्हणतेस की तुझ्यावरती काय काय किती किती अन्याय झाले, की जेव्हा मृण्मयीचं कॅरेक्टर तुला म्हणतं की तू का वडिलांना नकार दिला नाहीस, म्हणजे मूल होऊ देण्यापासून, आणि तेव्हा तू तुझ्या वेदना जेव्हा बोलून दाखवतेस तेव्हा तुला आठवत असेल तर मी बॅकड्रॉपला मृण्मयीला ठेवलेलं, फोकस तुझ्यावर होता, आणि तो अख्खाच्या अख्खा तुझा जो सॉलिडॉकी होती तो मी न कट करता घेतलेला होता. बिकॉज वाईल स्पीकिंग तुला जे आतून भावना घेऊन जे तू रडलेली होतीस त्याच्यामध्ये, ते मला ग्लिसरीन वालं पाणी मला कधीच आवडलेलं नाहीये. ते ग्लिसरीनच पाणी असं. आणि जेव्हा तुम्ही इथून इमोट करून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तेव्हा समोरच्या प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येतं. मला असं वाटतं की शॉर्ट्स मध्ये ना, म्हणजे तो टेक्निकली किती परफेक्ट आहे किंवा हे, याच्यापेक्षाही शॉर्ट मध्ये जी ऑनेस्टी असते ना ती खूप महत्वाची असं मला वाटतं. कारण कधी कधी मला आठवतं, मी पण असंच एक कोणती फिल्म, पण त्याच्यामध्ये मी असंच आठवते मला की जेव्हा मी त्या डायरेक्टरला विचारलं की अरे हा शॉट आणि हा शॉट, तो म्हणे नाही पण याच्यात तुझं एक्सप्रेशन मला एकदम ऑनेस्ट वाटतात. तर मला नेहमी असं वाटतं की मागे आमिर खान पण एकदम म्हणाला होता ना की त्याला विचारलं होतं की आप क्या देखते हो शॉर्ट में, तर तो म्हणाला होता की नाही मैं ऑनेस्टी देखता हूँ शॉर्ट में. तर मला हे फार महत्वाचं वाटतं. आणि त्या अर्थाने की तुम्ही टेक्निकली कदाचित असेल एखादा थोडा कॅमेरा असा फिरला असेल, म्हणजे हल्ली तर सगळेच परफेक्ट असतात, तो प्रश्न नाही, किंवा लाईट्स आणि या बाबतीत सगळेच रिहर्सल्स झालेले असतात, हे असतात, पण तरीही कधीतरी 19-20 होऊ शकतं. पण जर तुमचं मुवमेंट आणि तुमचं ते एक जर कॅप्चर केलेलं एक्सप्रेशन जर तुमचं ऑनेस्ट असेल, तर ते जे डायरेक्ट तुम्हाला जाऊन भिडतं, लोकांना जाऊन भिडतं ना, ते मला असं वाटतं बाकी कशाने होत नाही. त्यामुळे ती ऑनेस्टी मला वाटतं जपली पाहिजे आपण. तर मग मला असं वाटतं की ती सगळी कलाकृतीच खूप छान होऊ शकते. लेट्स होप सो की येणाऱ्या फ्युचरमध्ये अशी ऑनेस्टी जपली जाईल. आणि जपायला हवी म्हणजे, आणि केली जाते अनेक ठिकाणी, ते केलं जातं आणि त्यामुळे त्याची ती मजा दिसते आपल्याला ऍक्च्युअली. एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग, की बाबा एका ऑनेस्टीनी आम्ही सुरुवात केली दामिनीची. आज 30 वर्षानंतर परत हा योग परमेश्वरांनी माझ्या झोळीत घातलेला आहे, त्याबद्दल मी त्याचे किती आभार मानू तेवढे थोडे आहेत. आणि प्रतीक्षा असेल, क्षिती असेल किंवा किरण असेल, या तिन्ही माझ्या दामिनी आहेत आणि त्या तितक्याच तेजाने तळपणार आहेत, आणि त्या तितक्याच तेजाने तळपणार केवळ तुमच्यामुळे. त्यामुळे मायबाप प्रेक्षक हो, 13 ऑक्टोबर पासून चालू होणार आहे मालिका डीडी सह्याद्रीवरती संध्याकाळी 7:30 वाजता. तेव्हा पाहायला विसरू नका. अँड थँक्यू सो मच प्रतीक्षा फॉर कमिंग. थँक्यू, कसलं आनंद, मज्जा, मला यायला मजा आली. एक्झॅक्टली. आणि खरंच एक मला इन्फॉर्मलच गप्पा करायच्या होत्या, की लाईक इतक्या मुलाखती सगळ्यांच्या झालेल्या आहेत, तुझ्याही इतक्या मुलाखती झालेल्या, सो आय वॉन्टेड टू गो इन टू दॅट, की जे झालंय तेच परत रिपीट करणं, गप्पा.